कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर सो मी पण मजेतच आहे. तर मी रियांशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच आपले व्हिडिओज बघायला भेटतील. सो गाईज, तुम्हाला तर माहिती आहे की इथंच आहे मम्मीकडे आणि मी लवकरच मित्रांकडे पण जाणार आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की माझे व्लॉग्स का लेट येत होते सगळे आणि का नाही, नक्की काय घरी प्रॉब्लेम झाला ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सो सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते की आता मॉर्निंग झालेली आहे माझी आणि बरेचसे ताई बोलतात की रियांशी तू काय सकाळचं खाते बघा ते पण आम्हाला सांग. तर सकाळचं तुम्हाला सांगते. आता मी उठलेली मध्ये ब्रश वगैरे झालेली आहे. बाबूला मस्तपैकी ह्या बेडरूममध्ये आम्ही शिफ्ट केलं कारण की त्या रूमची साफसफाई चालू आहे. त्या बेडरूमची थोडं फॅन वगैरे घुसायचं आहे, सगळं काही झाडलोट थोडी करायची. सो ते त्याच्यामुळे मग आम्हाला इथे शिफ्ट केलं. ह्या बेडरूममध्ये बाबू मस्त झोपले पाळण्यामध्ये कारण की इथून समोरनं मस्तपैकी बघा सूर्यप्रकाश येतं घरामध्ये आणि ॲक्च्युली सूर्यप्रकाश छोट्या मुलांना दिलंच पाहिजे. तर बाबूला सूर्यप्रकाश मिळतं भेटतं मस्तपैकी. आणि सो आता माझा नाश्ता चालला. मी उठली, ब्रश वगैरे झाला. मी पहिलं गरम पाणी पिला, त्याच्यानंतरला मी 2 खजूर खाल्ले. आता तुम्हाला मी मला दाखवते की मी आत्ता काय खाणार आहे. आता हे आहे माझ्याकडे दूध, त्याच्यामध्ये दूध घेतलेलं आहे मी. देन दुधासोबतच खाणार आहे मी हे म्हणजे लाडू जे आहेत मेथीचे लाडू, मेथी, ड्रायफ्रूट आणि डिंक वगैरे त्याचे सगळं काय आहे जे खूप काय काय याच्यामध्ये ते लाडू. आणि इथे हे पसारा काय दिसतं कारण की सगळे बेबीचे कपडे असे धुतलेले आहेत. इथं वाळत टाकले घरात कारण की बाहेर कपडे वगैरे बेबीचे टाकत नाही. तर धुतल्यानंतर घरात टाकतो, म्हणजे बाहेर पण टाकतो आम्ही, पण लगेच काढून घरामध्ये आणतो कारण चांगलं नसतं असं बोलतात सगळे. तर हे लाडू आहेत, तर हे लाडू मी एक पासून सुरुवात केली खायला कारण की तुम्हाला तर माहिती आहे मला लाडू बिडू असलं काय आवडत नाही. मला हलीमची पेज पण आवडत नाही, मी पण खावं तर लागणारच आहे. ते तर आहे. हलीमची पेज बोललं ना तर मला असं वाटतं यार ती सांडली पाहिजे किंवा ती पडली पाहिजे वगैरे बघून. आता हे लाडू मी एक पासून स्टार्ट केले कारण की बनवायला दिले होते लाडू तर ते खूप कडू केले होते तर मी खाल्लेच नाही. मग मम्मीने परत लाडू बनवायला सांगितले त्यांना. गावामध्ये ऑर्डर दिली बनवायला, घरी नाही बनवले. मग ते लाडू हे थोडे नॉर्मल बनले, म्हणजे असं कडू नाही बनले. तर आणि कुरकुरीत लागते लाडू कारण की याच्यामध्ये डिंक आहे. तर मी एक लाडूपासून स्टार्ट केलं. तर आज मी 2 लाडूवरती आले. 3-4 दिवस झाले एकच खाते कारण की मला आवडत नाही म्हणून. तर मम्मी बोलली तुला खायला लागेल कमरेसाठी. तर मी एक लाडूपासून स्टार्ट केलं. तर आज 2 लाडू खाणार आहे मी दुधासोबत. चला नाश्ता करते, तुझ्याशी बोलते. तर गाईस जेवायला या, तुम्ही बघू शकता जेवायला काय आहे. तर जेवायला आहे चिंबोरी. आमच्या इथे चिंबोरी खातात. तर छोट्या चिंबोऱ्या भेटल्या या टायमाला खूप. तर चिंबोरी आणि अंडा खाणार आहे. सकाळी पण अंडे खाल्लेत नाश्त्याला. चपाती खाणार आहे आणि एकच मच्छीचा पीस घेतला फ्राय. तर या जेवायला. इथं आजी करते, आता मालिश करते बाबूची. तुम्हाला बाबूचे पाय बघायला भेटलेत, पण लवकरच तुम्हाला बाबू पण मी दाखवणार आहे, ठीक आहे. तर गाईज आत्ता झालेली आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत 4-4:30 वाजलेत बहुतेक. तर सो मी झोपली होती थोडीशी, बाबू पण झोपला होता. तर आता जस्ट बाबूची अंघोळ आणि मालिश होईपर्यंत मला दिले मम्मीने इथे प्यायला हलीमची पेस्ट, जी की मला बिलकुल आवडत नाही पण चांगली असते, हेल्दी असते, आपल्याला प्यायची असते. ॲटलिस्ट बाळासाठी तरी आपल्याला प्यावी लागेल. तर मी पिते आणि देन त्याच्यानंतरला बाबू तर येणारच आहे लवकर आंघोळ करून. तर तोपर्यंत मी इथे शेकून घेते कारण बाबूला जी धुरी दिली होती तीच आता मी इथे शेकवते पाय कारण की इथे खूप थंड वातावरण आहे आणि थंडी आहे. थंडीमध्ये खूप जपायचं असतं. तर सो मी सॉक्स नाही घातले पण माझ्या पायात चप्पल कंटिन्यू असते. तर मी इथे शेकते, खूप मस्त वाटते मला आणि बसून असा टाईमपास चालला आहे. तर हा माझा सिम्पल रुटीन होता, तर तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये शेअर केला. आणि इथे मम्मी आता माझ्या बेबीसोबत खूप मस्त खेळते. खूप मम्मीची आणि बेबीची बॉन्डिंग झाली चांगली. तर मम्मी बोलते मला करमणार नाही तुम्ही गेल्यानंतरला. तर सो सगळ्यांनाच करमणार नाही आहे, पण मम्मीला तर खूप लगाव झाला बेबीसोबत. तर मला पण असं वाटतं आहे यार बिचारी मम्मीला कसं वाटेल गेल्यानंतर, सगळ्यांनाच बरोबर नाही वाटणार. तर आता इथे संध्याकाळची वेळ आहे. मम्मीने बाबूला ठेवल्यानंतरला मम्मीने धुतले कपडे, बिकॉज मम्मीने असं बांधले कारण मम्मीची पण कंबर खूप दुखत होती. आणि खरं तर सांगितलं तुम्हाला एक ब्लॉग पण मी शेअर करते ज्याच्यामध्ये नक्की काय झालेलं आमच्या इथे. थोडंसं मम्मीची तब्येत पण बिघडली होती कधी आणि काय ते तुम्हाला आम्ही नक्कीच सांगेन मी तुम्हाला. तर तुम्ही तो ब्लॉग कंटिन्यू बघा पुढचा पण, कारण की हा ब्लॉग मी असंच शॉर्टकटमध्येच काढलेला आहे. कारण की आपले खूप सारे ताई लोक कमेंट्स करतात की रियांशी आहे कुठे म्हणून, कारण 5 विचारानंतर मी एक पण ब्लॉग नाही टाकला. तर हाच ब्लॉग आहे. तुम्ही या ब्लॉगला पण खूप सारं प्रेम द्या, मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन.
तर खूप थंडी येतं. मम्मी बोलते अंगावर घेऊनच बस, अंगावर घेऊनच झोप. तर असंच तोपर्यंत संध्याकाळची वेळ आहे, तर थोडं झोपून असंच फोनमध्ये टाईमपास करते थोडं. कोणी किती आणलं सामान तुम्ही बघू शकता. घरी पाहुणे आले होते ना, त्याने ना सामान आणलं आहे 5वीचं. म्हणजे 5वी तर कधीच झाले बाबूला, आता मला वाटते जवळजवळ महिना व्हायला येईल. तरी पण लोक येतात ना मम्मी सामान घेऊन, सामान कपडे गिफ्ट्स वगैरे काय येतच आहे. आमच्या इथं 5वीला असं सामान देतात आणून, लसूण खोबरा वगैरे तिळ सगळं. कपडे ते इकडे ठेवलेत. म्हणजे रोज काय ना काय गिफ्ट्स येतच असतात रोजचे. एक दिवस असा नाही की काही येत नाही, रोज. तर मी आजच्या ब्लॉगमध्ये मला हे भेटलं आहे शूट करायला म्हणून शूट केलं मी. आणि मी ब्लॉग का नाही घेतले ते पण तुम्हाला सांगेन. एवढे दिवस असं सामान असतं. तर बेबीला मी इथे फीड करते. आणि मम्मी आताच बाबूचे कपडे धुवून आले, ते आता वाळत टाकते बोलते मग. सो गाईज या जेवायला. रात्रीच्या जेवणामध्ये माझ्याकडे आज आहे मटण, कारण की आमच्या इथं मटण, मुंडी, पाया, गावठी कोंबडा हेच खातात डिलिव्हरीनंतरला. तर सो आता पण मी हेच खाते. आणि हे फिक्क आहे, तिखट नाही, दिसायला ते असं दिसते फक्त. तर तुम्ही नक्की बघताय ना, तर असे कमेंट नका करू की हे तिखट खाते व असं खात नाही. तर हे फिक्कच आहे. सो सगळे जेवायला बसलेत, तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करणार आहे, कारण की गाईज मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळं काही मला शेअर करायचं. तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा.